यूट्यूबच्या रसिक श्रोत्यांना साड्यांची महाराणी स्वामिनीचा सप्रेम नमस्कार. गेली 12 वर्ष सातत्यानं स्त्री शक्तीचा जागर करून नवनवीन विषयांवर संशोधन करून आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होणारी रसिक श्रोत्यांच्या पसंतीस उतरलेली ही श्राव्य मालिका आता यूट्यूबवर. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी, साड्यांची महाराणी. मेधा, आज मी तुला इंग्रजांच्या ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव करणाऱ्या एका बहादूर राणीविषयी सांगणार आहे. पण बाबा, ईस्ट इंडिया कंपनीला आपल्याकडच्या यशवंतराव होळकर वगळता कुणीच हरवलं नाही ना? हीच तर अडचण आहे. आपल्याला आपलाच इतिहास माहिती नाही. तामिळनाडूमधील शिवगंगा राज्याची राणी वेलू नचियार हिनं इंग्रजांना केवळ पराभूतच केलं नव्हतं, तर आपल्या राज्याबाहेर हाकलूनही दिलं होतं. ओ हो का? मला सविस्तर सांगा ना तिच्याबद्दल. सांगतो. वेलू नचियार हिचा जन्म 3 जानेवारी 1730 मध्ये रामनाड राज्याचे महाराज चेल्लमुथ्थू विजय राघुनाथ सेतुपती आणि राणी स्कंदीमुत्तुल यांच्या पोटी झाला. बेटा वेलू, ये इकडे, बैस माझ्या समोर. काय बाबा? हे बघ बाळा, आता तुझे खेळण्या बागडण्याचे दिवस संपले. असं का म्हणता बाबा? हे बघ, आजपासून तुझं शिक्षण सुरू. हे तुझे गुरु मुदलियार यांना प्रणाम कर. प्रणाम गुरुजी. शुभम भवतु बेटा, शुभम भवतु. वेलू, आता हे जे शिकवतील ते दिवस रात्र एक करून शिक. महाराज, आपण तिच्याशी खूप कठोरपणानं वागतो, असं नाही का वाटत आपल्याला? मुळीच नाही. वेलू एक राजकन्या आहे आणि भावी राणी सुद्धा. तिचं शिक्षण डोळ्यात तेल घालूनच व्हायला हवं. सामान्य मुलींसारखं केवळ नटणं, मुरडणं आणि आपल्या पुरतं पाहणं तिच्यासाठी नाही. राज्यासाठी वेळेला जीव गमवावा लागला तरी त्याची तयारी हवी. हे शिकवा तुम्ही तिला. होय महाराज. येतो आम्ही. आता आमच्या मुलीची सर्व जबाबदारी तुमची. होय महाराज. प्रणाम बाबा. वेलू, मन लावून शिक. होय बाबा. येतो आम्ही. मी आपल्याला गुरुजी म्हटले तर चालेल ना? अवश्य बाळा. हां, तर आपल्याला आज सर्वप्रथम तिरंदाजीचे धडे घ्यायचे आहेत. हे बघ, हे तुझ्या समोर बाणांचे विविध प्रकार ठेवलेत. अगं बाई, एवढे बाण? हो, या प्रत्येकाचं कार्य आणि उद्देश वेगवेगळा आहे. हा सूचीपर्णी बाण अत्यंत सूक्ष्म लक्ष्य असेल तेव्हा हा वापरायचा. हा दुसरा बाण लक्ष्य जेव्हा अडथळ्यांच्या पलीकडे असेल तेव्हा या बाणाची योजना केली जाते. किती वेडा वाकडा आहे हा. त्यामुळेच तो सर्व अडथळे पार करून लक्ष्यामध्ये घुसतो. हा सगळ्यात घातक बाण पोटात घुसला तर कोथळा बाहेर काढल्याशिवाय निघतच नाही. बाळा, आता मी तुला धनुष्याला बाण जोडून कसा सोडायचा ते सांगतो. ही दोरी ओढायची ना? प्रत्यंचा म्हणतात तिला. हा, आता बाण लाव आणि ओढ. समोरच्या लक्षात बाण घुसला पाहिजे. शाबास. असाच सराव कर बेटा. 1746 मध्ये वेलू 16 वर्षाची झाल्यावर वडिलांनी तिचा विवाह शिवगंगा संस्थानच्या युवराजांशी केला. हे पण तामिळनाडूमधलंच ना? हा. राणी वेलू, तुमचं शिवगंगा संस्थानात स्वागत असो. महाराज,
जगाच्या दृष्टीनं मी राणी असले तरीही मी आपली पत्नी आहे. त्यामुळं एकांतात मला नुसतं वेलू म्हणायचं. होय होय, हे पण योग्यच आहे. बरं वेलू, मी असं ऐकलंय की तू विभिन्न प्रकारच्या शस्त्रास्त्रांमध्ये तसेच युद्धकला, घोडेस्वारी आणि राजकारणातही पारंगत आहेस म्हणून. खरं आहे ते. शिवाय तुला तमिळ व्यतिरिक्त इंग्रजी, फ्रेंच आणि उर्दू भाषा पण बोलता येतात म्हणे. महाराज, कसं आहे की मोघल हे आपले मोठे शत्रू असले तरीही काही काळानंतर ते आपले मित्र होतील. मग त्यांची भाषा यायला नको का? काय, मोगल आपले मित्र का होतील? हिंदुस्थानच्या मुलखामध्ये 2 नवे घुसखोर आलेत, इंग्रज आणि पोर्तुगीज. शिवाय इतरही परदेशी आहेतच. ईस्ट इंडिया कंपनी इथं व्यापारासाठी आलेली नाही, तर अवघा देश गिळंकृत करायला आली. अरे वा, खूपच अभ्यास आहे की तुझा राजकारणाचा. ठेवावा लागतो. सगळ्या गोष्टींचा अभ्यास ठेवावा लागतो. आपल्यापैकी अनेक संस्थानिक ऐशारामात व्यस्त आहेत. हे परकीय आक्रमक एक ना एक दिवस आपल्या सर्व राज्यावर आक्रमण करून सत्ता स्थापित करणार. काय काय सांगतेस काय तू वेलू? महाराज, तुमच्याप्रमाणेच बेसावध राहून फिरंग्यांच्या घशात आपोआप राज्य घालणार. कुठून शिकलीस ग हे सगळं? मागील शतकात महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला तलवारीच्या धारेवर तोलून धरलं होतं. त्यांचा आदर्श मी मानते. त्यांचा भोवतालच्या परिस्थितीचा, भौगोलिक, ऐतिहासिक, चालीरीतींचा आणि व्यक्तींच्या स्वभावांचा एवढा सखोल अभ्यास होता की शत्रू त्यांच्यासमोर डोकंच वर काढू शकत नव्हता. मी पण सगळ्या शत्रूंचा, भाषांसकट सर्वच गोष्टींचा अभ्यास केलाय. वाह 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 वेलू, तुझ्यासारखी दक्ष पत्नी मला मिळाल्याचा मला अभिमान वाटतो. महाराज, माझं कौतुक पुरे. आता राज्याच्या संरक्षणाच्या कामाला लागूया. ईस्ट इंडिया कंपनी कधीही डोकं वर काढू शकते. वेलूची अटकल लवकरच खरी ठरली. वेलूचा संसार सुरू झाला आणि संसार वेलीवर सुकुमार फुलंही आलं. काय बाबा, एकदम अलंकारिक वगैरे. हा अगं असंच ग. तर वेलूला एक मुलगी झाली, जिचं नाव वेल्लाली ठेवण्यात आलं. पुढं 20 वर्ष शांतपणे गेल्यावर 1772 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीनं शिवगंगा संस्थानावर प्रचंड मोठं आक्रमण केलं. या आक्रमणात वेलू नचियारचा पती मारला गेला. प्रचंड प्रमाणात सैनिकही मारले गेले. वेलूला आपली कन्या वेल्लाळी हिच्यासह शिवगंगा संस्थान सोडून भूमिगत व्हावं लागलं. आई, काय झालं ग हे? आपण राज्यहीन झालो. हार मानायची नाही, नाही मानायची हार. पुन्हा प्रयत्न करायचा आणि गेलेलं राज्य परत मिळवायचं. पण कसं शक्य आहे हे? आपल्याकडे तर सैन्यबळ पण नाहीये. वेल्लाली, तू वेलू नचियारची मुलगी आहेस हे विसरू नकोस. रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढायचं. लक्षात ठेव, तुमची मनोवृत्ती पराभूत असेल तर तुमच्याजवळ लाखो सैन्य असलं तरीही तुम्ही जिंकू नाही शकत. उलट तुमची मनोवृत्ती जेत्याची असेल तर रस्त्यावरचे दगडही तुमचे सैनिक बनतात. क्षमा कर आई. आपल्याला शिवगंगाच्या मारुतू भावांशी संपर्क करायला हवा. याशिवाय डिंडीगूर मधला गोपाला नायकार याच्याशी पण संपर्क करायला हवा. महाराणी वेलू नचियार, आमच्या राज्यात आपलं स्वागत असो. गोपाला, स्पष्ट शब्दात सांगते, मी राज्यहीन झालीये आणि माझं राज्य परत मिळाल्याशिवाय मला चैन नाही पडणार. मी आपल्याबरोबर आहेच. आपण त्वरित प्रतिहल्ल्याची योजना तयार करू. ईस्ट इंडिया कंपनीने तुमच्यावर आक्रमणात त्यांना मदत करणाऱ्या अर्कोटच्या नबाबाला शिवगंगा संस्थानच्या गादीवर बसवलंय. त्या दोघांबरोबर युद्ध करायचं तर आपल्याला आणखी मित्र गोळा करायला हवेत.
बरोबर आहे आपलं म्हणणं. मी आपल्या वतीनं हैदर अलीशी संपर्क करतो. त्यांना भेटीचे निमंत्रण धाडा. होय. मैसूर में आपका स्वागत है रानी साहिबा, लेकिन आपने यहाँ तक आने की तकलीफ क्यों फरमाई? अली साहब, तकल्लुफ की कोई बात नहीं. अरे वाह रानी साहिबा, आप तो अच्छा खासा उर्दू जानती हो. नवाब साहेब, मित्रांच्या भाषा राज्यकर्त्यांना अवगत असायलाच हव्यात. रानी साहिबा, आप हमारी बहन जैसी हैं. आपकी हर तरह की मदद करने के लिए हम तैयार हैं. नवाब साहेब, मी आज ज्या संकटाशी सामना करतीये ते कदाचित उद्या तुमच्यावरही येईल. सच कह रही है आप. हे परदेशी फिरंगी अवघा भारत देश खायला आलेत. यांच्या विरुद्ध आपण एक व्हायला हवं. भाषा, प्रांत असे कुठलेही भेद न बाळगता एकजुटीनं लढायला हवं. रानी साहिबा, आप सही फरमा रही है. हैदर अलीनं राणीला संपूर्ण सहकार्य करण्याचं वचन दिलं. त्यानं आपले 5,000 सैनिक आणि 400 पौंडाची रसद तिला देऊ केली. अरे वा, छानच की. वेलू राणीनं पण इतर ठिकाणून मदत मिळवली आणि हळूहळू आपलं सैन्य बांधायला सुरुवात केली. हं. त्याच वेळी शिवगंगा राज्यात आणखीन एक घटना घडली. ती कोणती? शिवगंगा राज्यावर ईस्ट इंडिया कंपनीने बसवलेल्या अर्कोटच्या नबाबानंच वेलू नचियारला राज्य परत घेण्यासाठी निमंत्रण धाडलं. का? असं का म्हणून? हा, राज्यात त्याला जागोजागी प्रचंड विरोधाला तोंड द्यावं लागत होतं. म्हणून तो अगदी रडकुंडीला आला होता. त्यानं राणीला बोलावलं आणि तिचं राज्य तिच्या हवाली केलं. छान. म्हणजे रक्ताचा एकही थेंब न सांडता राज्य परत मिळालं. हो, पण एवढ्यानं खुश होऊन भागणार नव्हतं. का? कारण खरा शत्रू होता ईस्ट इंडिया कंपनी. त्यांच्याजवळ असलेला प्रचंड दारुगोळा आणि कवायती फौज यांना कसं तोंड द्यायचं हा राणीसमोर मोठा प्रश्न होता. 1780 मध्ये वेलू नचियार आपल्या पतीच्या जागेवर शासक म्हणून काम करू लागली. प्रणाम माते. ये कोयली. माते, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचंय. बोल ना, अवश्य बोल. माते, मी तुझी दत्तक कन्या. कोयली, बोलू दे मला माते. मला तू कुठून उचललंस माहीत नाही, पण मी स्वप्नातही कल्पना करू शकत नाही अशा सुंदर जागेवर आणून बसवलंस. माझ्या आयुष्यात जे काही सुवर्णी क्षण आले ते तुझ्यामुळे माते. अगं, असं का बोलतीयेस? मला बोलू दे माते. तू वेल्लुली आणि मी यांच्यात कधीच फरक केला नाहीस, पण आज तुझं ऋण चुकतं करायची वेळ आली आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? माते, या ईस्ट इंडिया कंपनीचा मी नीट अभ्यास केला. यांची खरी ताकद आहे त्यांच्या दारुगोळ्याची जागा. ते कोठार उडवलं तर इंग्रजांचं पेकाट मोडेल. खरंय तुझं म्हणणं, पण हे काम करणार कोण? कळेलच तुला लवकर. प्रणाम माते. शुभम भवतु. मेहता, तुझ्या माहितीकरता सांगतो. त्या मुलीनं स्वतःभोवती अनेक स्फोटकं लावली आणि सरळ ईस्ट इंडिया कंपनीच्या दारुगोळ्याच्या कोठीमध्ये उडी मारली. बापरे. प्रचंड स्फोट झाला आणि इंग्रजांचा दारुगोळा संपूर्णपणे नष्ट होऊन गेला. माय गॉड, केवढं आहे धाडस. कोयलीनं आपल्या जीवाची पर्वा न करता इंग्रजांचा दारुगोळ्याचा साठा संपवला. तिला जगातला पहिला मानवी बॉम्ब मानण्यात येतं. तर वेलू आणि इंग्रजांची समोरासमोर गाठ पडली. वेलूनं मोठा पराक्रम करून कंपनी सरकारच्या सैन्याचा असा सपाटून पराभव केला की त्यांनी परत कधीही शिवगंगा राष्ट्राकडे नजर उचलून पाहिलं नाही. माझ्या मुलींनी मला युद्धात बहुमूल्य साथ दिली. कोयलीचं बलिदान न विसरता येण्यासारखं आहे. सर्व राष्ट्र तिचा आजन्म ऋणी राहील. माझी उत्तराधिकारी म्हणून मी माझी मुलगी वेल्लाली हिला घोषित करते. 1796 मध्ये राणी वेलू नचियार हिचं निधन झालं. पण तोपर्यंत तिनं अखंड शिवगंगा संस्थांच्या प्रजेचं
अगदी पुत्रवत पालन केलं. अशा या राणी वेलू नचियारला आमचा मानाचा मुजरा. संकल्पना रवींद्र मंकणी, लेखन श्रद्धा कुलकर्णी, शीर्षक गीत धनश्री गणात्रा, सहभाग रवींद्र मंकणी, हिमानी निलेश, रवींद्र बापट, मनीषा महाजनी, गौतम बापट, श्रीकांत देव, सुधीर निरफराके, सायली रवींद्र, अन्वय बेंद्रे, भार्गवी काळे. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. निर्मिती रोहन्स आय पुणे. ध्वनिमुद्रण अजिंक्य पुरंदरे. निर्मिती स्थळ व्हायब्रेनिया स्टुडिओ पुणे. आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.